दिस इज वॉट द वंडरफुल लाईफ. हे सुंदर जीवन जे प्रत्येक व्यक्तीला प्राप्त झालेलं आहे आणि हे जीवन सुंदर करण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. राईट, मीन्स वी ऑल हॅव गॉट दिस ब्युटिफुल टूल विच इज कॉल्ड माइंड. इनक्रेडिबल टूल. इनक्रेडिबल म्हणजे ज्यामध्ये सामर्थ्य आहे सर्व काही निर्माण करण्याचं. परंतु दोन गोष्टी याच्यात प्रामुख्याने आहेत. राईट, आता आपण वर्तमान काळात आहोत आणि आपल्याला निर्माण करायचं आहे भव इति, भविष्य. आणि एक आहे भूत काळ. राईट, भूत म्हणजे अशा काही अँक्साइटी, अशा काही गिल्ट, अपराधीपणाची भावना, किंवा जे ट्रॉमा, ज्या घटना, ज्याला हादसे. ट्रॉमा म्हणजे काय? एखादा पर्टिक्युलर इन्सिडेंट, हादसा जो ऍक्सिडेंटली होतो, अशा काही गोष्टी ज्या जीवनात झालेल्या आहेत, ह्या आठवणी, मान, लक्षात राहील चांगली गोष्टी, पण अपमान किंवा काही दुर्घटना, काही डिसएम्पॉवरिंग इव्हेंट ज्या पास्ट मध्ये झालेल्या आहेत, जे ट्रॉमा आहेत, ज्या गिल्ट आहेत, अपराधीपणाची भावना आहे, अँक्साइटी आहे, एक्सपेक्टेशन, ओव्हर एक्सपेक्टेशन आहेत, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या ज्या आठवणी आहेत ना, ज्या बेड्या, ज, जो जंजीरें हमारे पैरों में अभी पड़ी हुई है, ज्या बेडी, बेडी म्हणतात ना, त्या बेड्या, त्या साखळदंड पायात बांधलेल्या आहेत. कशाच्या? भूतकाळाच्या. भूतकाळातल्या ह्या आठवणी, ट्रॉमा, काही लोकांच्या इन्सिडेंट, डिसएम्पॉवरिंग इव्हेंट, आणि राहून राहून ह्या गोष्टी ज्या वेळेस स्मरण व्हायला लागतात, म्हणजेच एक काळाचं भूत जे मानगुटावर बसलेलं आहे आणि जे प्रत्येक वेळेस पुढे जात असताना हे जे विचार आहेत, हे गिल्ट आहेत, हे अपराधीपणाची भावना आहे, ते मागे ओढायला लागतं. यालाच म्हणतात खरोखर भूत. भूत काळ. इंग्लिशमध्ये तर याला सिंपल एक वर्ड आहे, पास्ट टेन्स. भूतकाळ, पास्ट टेन्स. परंतु हिंदीमध्ये किंवा संस्कृत भाषेत किंवा आपल्या प्राकृत मराठी भाषेत जर पाहिलं तर याला काय म्हणतात? भूतकाळ. का बरं याचं नाव भूत पडलं असेल मग? तर त्याचं कारण हेच आहे, जे दिसत नाही परंतु जाणवतं. अशी काही ऊर्जा शक्ती, अशी काही एनर्जी जे आता नाहीये. ज्या व्यक्तीने तुम्हाला आहत केलं होतं, ज्या व्यक्तीच्या बोलण्याने तुमच्या हृदयाला ठेच पोहोचली होती, किंवा ज्या व्यक्तीच्या कृतीमुळे तुम्ही आहत झाला होतात, तो व्यक्ती आता इथे नाहीये तुमच्या समोर, तुमच्या आजूबाजूला, तुमच्या सभोवताली, किंवा तुमच्याशी आता कम्युनिकेशन करत नाहीये. परंतु अशा व्यक्तीच्या स्मरण मात्राने सुद्धा व्यक्ती आहत होतो. इज इट ट्रू? हा, 99% अशा काही गोष्टी आपल्या जीवनात सतत होत राहतात, किंवा त्यांचं स्मरण राहतं. मग आता हे भूत नाही तर काय आहे? हे का, हे कालचक्र किंवा जे घटना होऊन गेलेल्या आहेत, हे आपल्या जीवनात काय बरं करेल आणि तुम्ही काय एक्सपेक्ट करता? म्हणून भूतकाळातून वर्तमान काळात जर यायचं आहे, वर्तमान काळात, राईट, म्हणजे आत्ता ह्या क्षणाला, तर काय करता येईल? मी तुम्हाला ह्या बोर्डवर जरासं ड्रॉ करून दाखवू, मी जे काही बोलतोय ते. राईट, हा, ही आपली जीवनाची रेषा. राईट, ओके. आणि इथे तुम्ही आहात. राईट, आणि हा आहे तुमचा पास्ट, म्हणजेच भूतकाळ. आणि आता तुम्हाला जीवनात प्रगती करायची आहे. प्रगती करत असताना जिथे तुम्ही येणार आहात, हा आहे तुमचा वर्तमान.
वर्तमान. राईट. वर्तमान. आणि याला काय म्हणायचं? भूत. वर्तमान याला काय म्हणतात? गिफ्ट म्हणतात. याला काय म्हणतात? प्रेझेंट म्हणतात. प्रीसेंट. प्रीसेंटचा अर्थ काय होतो? जे पहिल्यापासून पाठवलं गेलेलं आहे. प्रीसेंट. प्रीचा अर्थ पूर्व, केलेली तयारी, आणि सेंट म्हणजे तुमच्याकडे पाठवलेलं आहे. प्रीसेंट. राईट. आता ह्या वर्तमान काळात याला काय म्हणायचं? गिफ्ट म्हणतात. काय म्हणतात? गिफ्ट. याला गिफ्ट सुद्धा म्हणतात ना. प्रेझेंट काय आहे? वर्तमान काळ आहे, काय आहे? तर हे गिफ्ट आहे. परंतु बऱ्याच व्यक्तींना विचारा की हा वर्तमान काळ तुमच्यासाठी गिफ्ट आहे का? तुमच्यासाठी गिफ्ट आहे का? तर ते म्हणतात, कसं काय गिफ्ट आहे? माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत बरेच ट्रॉमा घेऊन गेलेले आहेत. नको असलेल्या इन्सिडेंट आणि इव्हेंट माझ्या जीवनात घडलेले आहेत. हा कसं काय माझ्यासाठी गिफ्ट असेल? असं तुम्ही बऱ्याच व्यक्तींना जर विचारलं, राईट, काही व्यक्तींना जर विचारलं की वर्तमान काळ म्हणजे भगवंताने दिलेलं सुंदर एक गिफ्ट आहे, ते म्हणतील हे कसं काय गिफ्ट असू शकतो? इतक्या यातना, इतक्या वेदना, इतक्या अडीअडचणी, समस्या निर्माण होत आहेत, बरोबर, जीवनामध्ये संघर्षातून आम्हाला जावं लागत आहे, आणि तुम्ही याला गिफ्ट म्हणता. का गिफ्ट म्हणताय? कारण यामध्ये सामर्थ्य आहे तुमचं भविष्य निर्माण करण्यासाठी. परंतु हे जे तुमचं उज्ज्वल भविष्य आहे, जिथे तुम्हाला जायचंय, राईट, ज्या भविष्याकडे तुम्ही जाण्यासाठी तत्पर आहात, या भविष्यामध्ये जाण्यासाठी याचं नाव काय आहे? भव इति. भव इति म्हणजे जे तुम्हाला हवं आहे ते भव, ते निर्माण तथास्तु, असा याचा अर्थ होतो. भव इति म्हणून याला काय म्हणतात? भविष्य. भविष्य. राईट. परंतु या भविष्याला निर्माण करण्यासाठी जर तुमच्या पायात इथे बेड्या पडलेल्या आहेत भूतकाळात, पैरों में जंजीरें बंधी हुई है, पैरों में बेड़ियां है, आगे जा तो सकते हो लेकिन जाते समय दर्द बहुत होगा. आणि आज बऱ्याच व्यक्तींना या जुन्या आठवणींचं जे स्मरण होत आहे ना, याच्यामुळे त्यांना जीवनामध्ये प्रगती करणं अशक्य होतं. आणि मी आता इथे काय शिकवतोय? की ह्या ज्या बेड्या आहेत, ह्या बेड्यातून मुक्त व्हा. ह्या ज्या जुन्या आठवणी आहेत, ज्या नको असलेल्या डिसएम्पावरिंग इव्हेंट आहेत, या नष्ट करा. या अंतर्मनातून डिलीट करा. कसं डिलीट करायचं? काल हा आपण एक व्हिडिओ पाहिलेला आहे. काल हा एक व्हिडिओ किंवा एक मेडिटेशन आपण केलेलं आहे, त्यासाठी त्याच्यावर प्रोसेस केलेली आहे. हे जे काळाचं भूत जे मानगुटावर बसलेलं होतं आणि जे व्यक्तीला आता त्रास देत आहेत किंवा त्या वेदना निर्माण करत आहेत, या वेदनेतून बाहेर येण्यासाठी आपल्याला या पास्टच्या जुन्या आठवणीवर काम करावं लागेल. आणि जर भविष्य निर्माण करायचं आहे, भव इति भविष्य निर्माण करायचं आहे, तर काय करावं लागेल? व्रत घ्यावं लागेल. एक व्रत. व्रतचा अर्थ कळतो तुम्हाला? एक असं रिच्युअल की दररोज नित्य नेम नामी तो नर दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्य नेम व्रत. व्रत घ्यावं लागेल. आणि ते व्रत घेतल्यानंतर त्या व्रताचा मान ठेवावा लागेल. म्हणजे काय? कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल. 2 minutes of consistency brings a miraculous result in your life. 2 मिनिटांचं जरी सातत्य असेल, म्हणजे एखादा व्यक्ती नियमितपणे प्राणायाम, ध्यान, योग, प्रार्थना, स्मरण, श्रवण श्रवण जर करत असेल, तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल निश्चित आहे.
म्हणजे भविष्य जर निर्माण करायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागेल सांगा? व्रत घ्यावं लागेल आणि त्या व्रताचं मान ठेवावा लागेल. कळालं? काही लोक तुम्हाला वंदतील म्हणजे पूजतील, काही लोक तुम्हाला निंदतील, निंदा सुद्धा करतील. हे त्यांचं कार्य आहे. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, ह्या एका गोष्टीमुळे फार मोठमोठी कार्य होण्यापासून वंचित राहिलेले आहेत, की लोक काय म्हणतील. कोणी तुम्हाला वंदतील, कोणी तुम्हाला निंदतील, परंतु जे व्रत तुम्ही घेतलेलं आहे ह्या व्रताचा तुम्हाला मान ठेवावा लागेल आणि वर्तमान काळात त्यामध्ये कृती करावी लागेल. काय करावं लागेल माहितीये? ASK. ASK चा अर्थ काय होतो माहिती? ASK म्हणजे काय? ASK म्हणजे शोध घेणे, ASK म्हणजे सर्च करणे, ASK म्हणजे ऍटिट्यूड. ऍटिट्यूड, नवीन दृष्टिकोन विकसित करावा लागेल. यस म्हणजे काय? तुम्हाला स्किल डेव्हलप करावं लागेल. स्किल म्हणजे तुमच्या क्षमतेचा विकास करावा लागेल. स्किल. के म्हणजे काय? तुम्हाला ज्ञान प्राप्त करावं लागेल, नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. जिथून कुठून तुम्हाला हे ज्ञान प्राप्त करता येईल, हाच माइंड सेट ऑन ही जी संस्था आहे किंवा जे ऑर्गनायझेशनचं मी रिप्रेझेंटेशन करतोय, माइंड सेट ऑन मास्टरी ट्रेनिंग, माइंड सेट निर्माण करण्यासाठी ज्या पण काही गोष्टी आहेत, ऍटिट्यूड आहेत, स्किल आहेत, नॉलेज आहेत, हे ग्रहण करावं लागेल, हे रिसेप्टिव्ह व्हावं लागेल. आता आपण जे काही करत आहोत हा काय आहे? इंट्रोडक्टरी प्रोग्राम आहे. परंतु ज्या वेळेस हे काही ऑफलाईन सेशन होतील किंवा ऑनलाईन सुद्धा जे काही करू त्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेशन करावं लागेल, त्यामध्ये भाग घ्यावा लागेल. हे 2 ते 4 तासाचे सेशन असतील, 6 तासाचे सेशन असतील कदाचित, परंतु काही व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये च्या माध्यमातून सुद्धा मी देईल. परंतु हे व्रत घेऊन त्याचा मान जर ठेवला तर जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल निश्चित आहे. जर तुम्ही तुमचे दिवस काउंट करत असाल की किती दिवसापासून तुम्ही पहाटे रेग्युलर उठत आहात, पण पहाटे उठण्यासाठी अजून एक व्रत घ्या. काय? पहाटे 5 वाजता उठा, तयार व्हा, 5:30ला कनेक्ट करा. जितकं उशिरा तुम्ही याल, कदाचित काही पॉइंट स्किप झालेले असतील, कदाचित काही भजन स्किप झालेले असतील, कारण हा एक मुवमेंट आहे. राईट? जर तुम्ही मला विचारलं 4 दिवसापूर्वी काय शिकवलं, मी नाही सांगू शकत. हा, सब्जेक्ट वगैरे पाहून मग थोडंसं आकलन करून मग सांगू शकेल, परंतु हे प्रिपरेशन नाहीयेत. हे काही पॉइंट्स आहेत आणि हा एक फ्लो आहे जो माझ्या हार्ट मधून येतो, हृदयातून येतो. का येतो? कारण आपण त्यावेळेस कनेक्ट होतो. ब्रह्मांड आणि युनिव्हर्स यांच्याशी कनेक्ट झाल्यानंतर काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये परिवर्तित आणि बदल आपोआप घडून येतो. राईट? जर भविष्य निर्माण करायचंय तर काय करावं लागेल? आता तुम्हाला व्रत घ्यावं लागेल. आणि या भविष्य निर्माण करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी काय सेट करावी लागेल? 97% व्यक्ती त्यांच्या जीवनामध्ये ध्येय, गोल नाहीये. त्यांना काय करायचंय, जीवनात कुठल्या दिशेला जायचंय, दे डोंट नो. 97% यामध्ये मोस्टली यूथ आहे, यंग जनरेशन आहे, यंग यूथ, जे आता कुठे तारुण्यात ज्यांनी पदार्पण, टीनेजर आहेत. 11वी 12वीचे जे विद्यार्थी, 10वी 8वी 9वी 10वीचे सुद्धा विद्यार्थी यामध्ये आहेत. 18+. आज बरेचसे पालक काय विचार करतात माहितीये? 18+ म्हणजे 18 वर्ष झाल्यानंतर त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये काही समस्या निर्माण होतात. बरोबर? म्हणजे काही प्रॉब्लेम्स निर्माण होतात, आकर्षण निर्माण होतं, अट्रॅक्शन निर्माण होतं. राईट? बाय डिफॉल्ट काही गोष्टी आहेत निसर्गाच्या, परंतु ह्या समस्या जास्त त्या विद्यार्थ्यांना आहेत ज्यांच्याकडे गोल नाही, ज्यांच्याकडे ध्येय नाही, ज्यांना गायडन्स नाही,
किंवा मार्गदर्शन नाही, अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये समस्या निर्माण व्हायला सुरुवात होतात. परंतु जर 3% पाहिलं, तर हे असे व्यक्ती आहेत ज्यांच्या जीवनामध्ये गोल आहे. हा जो गोल आहे, जे ध्येय आहे जीवनाचं, हे त्यांनी ठरवलेलं आहे. कळालं? आणि हे जर तुमच्याकडे ध्येय असेल तर तुम्ही हे प्राप्त करू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला इथे जर सांगायचं झालं एकदम सिंपल, हे तुमचे गोल आहेत, हे तुमचे गोल्स आहेत आणि हे तुमचं ऍक्शन फ्रिक्वेन्सी आहे. इथे तुम्हाला कृती करावी लागेल, ऍक्शन, राईट. आणि इथे तुम्हाला परिणाम, आउटकम दिसतील. परंतु हे करत असताना इथे जे भूतकाळात तुमच्या बरोबर झालेलं आहे, जे पास्ट ट्रॉमा आहे, त्याला डिलीट करावं लागेल, त्याला प्रोग्रामिंग मधून काढून टाकावं लागेल. जसं आपण मोबाईल मधून नको असलेले नंबर्स, नको असलेले मेसेज, नको असलेले पिक्चर्स डिलीट करतो असं आपल्याला आपल्या जीवनातून ह्या नको असलेल्या इव्हेंट, घटना, व्यक्ती अंतर्मनातून, अंतरपटलातून डिलीट कराव्या लागतील. आणि हे डिलीट केल्यानंतर मग तुम्हाला लक्षात येईल की आता जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडत आहे, राईट. आणि हे सगळं करत असताना मी दरवेळेस एक गोष्ट वारंवार सांगतो, पुन्हा पुन्हा सांगतो, की जे पण तुमच्या जीवनात घडत आहे सध्या स्थितीला, फ्रिक्वेंटली, वारंवार, नेहमी ज्या गोष्टी, घटना घडत आहेत, ह्या काय आहेत माहितीये? दिस इज व्हॉट युअर फ्रिक्वेन्सी. ही तुमची फ्रिक्वेन्सी आहे. आणि दिस इज व्हॉट द एनर्जी, हा एनर्जीचा सिम्बॉल आहे. दिस इज व्हॉट द एनर्जी अँड दिस इज व्हॉट एनर्जी व्हायब्रेट ॲट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. आता तुम्ही जे पण आहात, हे कोण आहात? हा एनर्जीचा एक सोर्स आहे. आणि ह्या पर्टिक्युलर हे पंचमहाभूत जर पाहिले, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, यांच्यामुळे या शरीराला एक साचा मिळालेला आहे. अदरवाईज ज्या व्यक्तींचं मृत्यूनंतर दहन होतं, यांची जर राख पाहिली, तर ही राख अगदी छोट्याशा बॉक्समध्ये बसेल. परंतु आता हे एवढं ठोस मनुष्य शरीर जे तुम्हाला दिसतंय, याच्यामध्ये काय आहे? आकाश तत्व, स्पेस आहे. आणि त्या स्पेसमुळे, आकाश तत्वामुळे आकार आहे. आणि ह्या ज्या काही भावना जाणवत आहेत, त्या सगळ्या गोष्टी आहेत, राईट. दिस इज व्हॉट कॉल्ड एनर्जी. एनर्जीचा हा बॉल किंवा एनर्जीचा हा सोर्स. परंतु ही जी एनर्जी आता तुम्हाला दिसत आहे समोर प्रत्यक्ष, या अन्नमय कोश ज्याला म्हणता येईल, आणि ह्या चर्मचक्षुंनी जे दिसत आहे, हे काय आहे? ही आत्ताची फ्रिक्वेन्सी आहे. आजपासून 20, 25, 50, 40, 30 वर्षापूर्वी जर तुम्ही पाहिलं, तर त्यावेळेस स्थिती वेगळी होती. त्यावेळेस हीच एनर्जीचा सोर्स एक लहान बालक होता. आणि याच्यामध्ये कंटिन्युअसली चेंज, अपडेट होत आहे. परंतु हे कुणाच्या हातात आहे? कुणाच्या कंट्रोल आणि ऑथॉरिटीमध्ये आहे? फक्त मनुष्यच हे नियंत्रित करू शकतो, त्याच्या ऑथॉरिटीमध्ये आणि कंट्रोलमध्ये आहे, राईट. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. परंतु आपला बहुतांश वेळ कुठे जातोय माहितीये? बहुतांश वेळ इथे जातोय. निंदा, टीका, टिप्पणी, क्रिटिसिझम किंवा दोषारोपण करण्यामध्ये आपण आपली ऊर्जा शक्ती इथे व्यर्थ, अपव्यय करत आहोत. आणि ती ऊर्जा शक्ती आता कुठे लावायला हवी? ती ऊर्जा शक्ती इथे वर्तमान काळात. मोठमोठे ट्रेनर किंवा युट्यूबवर सुद्धा तुम्ही असे बरेच व्हिडिओ पाहिले असतील, जे तुम्हाला सांगतात की गोल सेट करा, अति उच्च गोल करा आणि ते प्राप्त करा. परंतु ते प्राप्त करू कसं काय? जोपर्यंत पायात ह्या बेड्या पडलेल्या आहेत, जोपर्यंत हा ट्रॉमा आहे किंवा हे पास्ट निगेटिव्ह फिलिंग आणि बिलीफ आहे, तोपर्यंत हे प्राप्त कसं काय करता येईल?
बऱ्याच व्यक्तींच्या जीवनात एखाद्या व्यक्तीच्या जीवनात जर एखादा इन्सिडेंट इव्हेंट किंवा घटना जर घडली आणि त्या व्यक्तीला कोणी सहज सांगतं काय, ते विसरून जा, त्याच्यात आता अर्थ नाहीये, ते निरर्थक आहे, ते विसरून जा, फॉरगेट इट अँड प्रोग्रेस. पण करू कसं काय, ते विसरू कसं काय, याचा जी मिसिंग लिंक आहे ती कालच्या मेडिटेशन मध्ये मी दिलेली आहे की हाऊ टू गेट रीड ऑफ डिसएम्पॉवरिंग इव्हेंट. नको असलेल्या घटना अंतर्मनातून कशा डिलीट करायच्या. बरेच व्यक्ती म्हणतात, विचारतात आधी किंवा विचारायचे ज्यांनी केलं नाही त्यांनी, किंवा की असं कसं काय डिलीट होतं. एकदम सिंपल आहे. मग हे असं कसं काय एंटर होतं, स्टोअर कसं होतं अंतर्मनात. वी आर लिव्हिंग इन द वर्ल्ड ऑफ मेमरी. आपण स्मृतीच्या जगात जगत आहोत, बरोबर, आठवणींच्या जगात. वर्तमान काळात कोण जगते, कुणी नाही, फार रेअर. मेडिटेशन, ध्यान साधना, तपस्या करत असाल, विपश्यना करत असाल तर तुम्ही वर्तमान काळात आहात, अदरवाईज नाही. अदरवाईज तुम्ही स्मृतीच्या जगात आहात, आठवणींच्या जगात आहात. काल काय घडलं किंवा चिंतेच्या जगात आहात, उद्या काय घडेल, या दोनच आहेत. काल काय घडलं इकडे, म्हणजे हे जे आहे काल काय घडलं भूतकाळ, आणि उद्या काय घडेल अँक्साइटी मोड. या दोनच मोडमध्ये व्यक्ती फ्लक्च्युएट होत राहतो. आणि आपल्या अंतर्मनामध्ये जो मेटाफोर आपण दिलेला आहे, हा मेटाफोर, याला म्हणायचं सब मॉडेलिंग, रिप्रिंटिंग ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. सब मॉडेलिंग म्हणजे काय, अंतर्मनाच्या ज्या विविध अवस्था आहेत, व्यक्ती एकच आहे, हॉल एकच आहे, सिमेंट, वीट, वाळू, माती, स्टील याने बांधलेला हॉल, कदाचित 50 फूट बाय 50 फूटचा हॉल आहे, राईट. परंतु तो हॉल लग्न कार्यासाठी पण वापरला जाईल, याला सब मॉडेलिटी म्हणतात. तो हॉल बारशासाठी पण वापरला जाईल, तो हॉल एंगेजमेंटसाठी पण वापरला जाईल, तो हॉल प्रेझेंटेशनसाठी पण वापरला जाईल, राईट. तो हॉल बर्थडे पार्टीसाठी पण वापरला जाईल, तो हॉल मुंजसाठी पण वापरला जाईल, वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी तो हॉल, स्नेहसंमेलन, गेट टुगेदर साठी पण तो हॉल वापरला जाईल. मग त्या हॉलचं नाव काय आहे, हॉलचं नाव चेंज होत जाईल. कधी तो मॅरेज हॉल होईल, कधी तो पार्टी हॉल होईल, कधी तो गेट टुगेदर हॉल होईल, राईट, कधी तो रिसेप्शन हॉल होईल. ज्या कार्य तिथे चालणार आहेत त्या अनुसार त्याचं नामकरण होत राहील, याला सब मॉडेलिटी म्हणतात. तसं व्यक्तीच्या जीवनात सुद्धा आहे, अंतर्मनात सुद्धा आहे. या ह्या सब मॉडेलिटी आहेत, प्रत्येक गोष्ट काय सब मॉडेलिटी आहे. पण आता सब कॉन्शियस माइंड याचं रिइम्प्रिंटिंग करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल, प्रोग्रॅमिंग पुन्हा करावे लागतील, राईट. अजून एक चमत्कारिक सेशन आहे जो मी घेईल ऍडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये. आता आपण जे शिकत आहोत हे बेसिक आहे, आणि हा जो पार्ट मी सांगितलेला आहे हा न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग आहे, NLP. न्यूरॉन्स, हे जे न्यूरॉन्स आहेत ना, हे न्यूरॉन्स आपल्या शरीरात, जीवनात कार्य करत राहतात. हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. आणि न्यूरॉन्स, ब्रेन, न्यूरो सर्जन असतात किंवा न्यूरो स्पेशालिस्ट असतात जे न्यूरॉन्सवर कार्य करतात. पहा तुम्ही गुगल आउट करा आणि तुम्हाला लक्षात येईल, हा मेडिकल वर्ड आहे, मेडिकल टर्म आहे, न्यूरॉन्स. किती न्यूरॉन्स आहेत माहिती आहे तुम्हाला, न्यूरॉन्स किती आहेत, 82 मिलियन. सायंटिफिकली प्रूव्हन आहे, 82 मिलियन न्यूरॉन्स. 82 चा अर्थ काय होतो, 82 मिलियन, 82 मिलियन. 1 मिलियन म्हणजे किती माहिती आहे, 1 मिलियन म्हणजे 10 लाख, गुणिले 10 लाख, हा, गुणिले 82, राईट, म्हणजे 820 लाख. याचा अर्थ किती होतो, 820 लाख.
1 करोड म्हणजे किती? 10 मिलियन. 10 गुणिले 10 जर केले 100, 100 लॅक्स म्हणजे 1 करोड. हे किती आहेत? 820 लॅक म्हणजे किती झाले? 8 करोड 20 लाख न्यूरॉन्स. आणि एका न्यूरॉन्सची क्षमता किती आहे? 82 GB. 82 GB चा अर्थ काय होतो? जे तुम्ही मूवीज पाहता ना, पेन ड्राईव्ह किंवा असे जे मूवी असतात 8 GB चे, त्या एका पेन ड्राईव्ह मध्ये 7 ते 8 मूवी बसतील. असे किती आहेत? 8 करोड 20 लाख न्यूरॉन्स. आणि एका न्यूरॉन्सची क्षमता 82 GB. म्हणजे 80 मूवीज, 80 चित्रपट, 1 GB चे 80 चित्रपट एका मूवी मध्ये, एका न्यूरॉन्स मध्ये बसतील असं. आणि अशा किती आहेत? 8 करोड. मग आता मला सांगा, तुम्ही तुमच्या क्षमतेचा वापर किती केलेला आहे? तुम्ही या क्षमतेचा खरोखर उपयोग केलेला आहे का? नाही केलेला. आणि हे प्रत्येक व्यक्तीमध्ये आहेत. याला शिक्षणाची अट नाही. तुम्ही मनुष्य आहात, तुमच्या आतमध्ये एवढे न्यूरॉन्स आहेत. राईट? मग तुमच्या आतमध्ये हे चमत्कार आहेत मी जे सांगतो ना. वी ऑल हॅव बीन गिवन अन इनक्रेडिबल टूल. आपल्याला हे अद्भुत शरीर आणि संभावना किंवा संसाधन प्राप्त झालेले, ज्यात अनंत संभावना आहेत, परंतु हे आपण एक्सप्लोर केलेलं नाही. आणि हे एक्सप्लोर करण्यासाठी ह्या नानाविध प्रोसेस आहेत. जर तुम्ही याचा बारकाव्याने अजून अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की माझ्या आतमध्ये अनंत क्षमता आहे. आणि म्हणून बऱ्याच व्यक्तींच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडण्यासाठी हे फार महत्वाचं संसाधन आहे. वयाच्या 70व्या वर्षी एखाद्या व्यक्तीचं करिअर स्टार्ट होतं. ऍट द एज ऑफ 75-80 काही व्यक्ती जिम स्टार्ट करतात. 75 इयर्स मध्ये त्यांची मसल्स असतात, त्यांचे बायसेप असतात, बॉडी असते. कळलं? येस, इट इज पॉसिबल. एक व्हिडिओ मी शेअर करेन तुमच्या बरोबर थोड्या वेळाने, की हे ह्या वयात शक्य आहे का? कारण तुम्हाला व्रत घ्यावं लागेल आणि त्याचा मान ठेवावा लागेल, तर ते तुमच्यासाठी गिफ्ट होईल. अदरवाईज काही व्यक्तींसाठी घरदार, गाडी, बंगला, इस्टेट, प्रॉपर्टी असून सुद्धा त्यांच्या अंतर्मनामध्ये अँक्साइटी आहे. पाहिलेत तुम्ही असे काही व्यक्ती? झोपेची गोळी घेतल्याशिवाय, इन्सोमनिया म्हणतात याला, झोप लागत नाही. आणि इन्सोमनियासाठी माझ्याकडे 5 मिनिटात सोल्युशन आहे. ओनली विदिन 5 मिनिट्स. अनिद्रा, ज्याला झोप लागत नाही अशा व्यक्तीसाठी अगदी गाढ निद्रा लागेल, म्हणजे गाढ झोप लागेल, अशा काही म्हणजे अंतर्मनाच्या काही प्रोग्रामिंग आहेत. एकदम सिंपल, कोणीही करू शकतं. त्यासाठी काही गोळ्या वगैरे खाण्याची आवश्यकता नाही. वेदना जरी होत असतील त्यातनं रिलीफ मिळू शकतो. आपल्या शरीरामध्ये हे तर झालं न्यूरॉन्स. आणि कधी जर उत्सुकता, क्युरिओसिटी असेल तर आपण याच्यावर पण काम करू. परंतु सेल्स किती आहेत माहिती? पेशी 60 ट्रिलियन. आता तुम्हाला मिलियन कळालं. मिलियन म्हणजे 10 लाख. बिलियन म्हणजे 100 करोड. 1000 मिलियन इज इक्वल टू 100. 1 बिलियन इज इक्वल टू 1000 मिलियन म्हणजे 100 करोड. मी जे बोलतोय कदाचित हे आकडे कळत नसतील, काही हरकत नाही. मी फक्त क्षमता सांगतोय, मनुष्याची क्षमता. सायंटिफिकली जर एक्सप्लेन करायचं झालं, जर कोणी व्यक्ती म्हणत असेल ना, अरे हे तर फक्त देवधर्म, अध्यात्म आहे. नाही, जिथे सायन्स संपतं त्याच्याही पुढे अध्यात्म आहे. कळालं? अध्यात्म हा फार 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 याच्याही पुढच्या काउंटिंग आहेत अध्यात्मात, सनातन संस्कृतीमध्ये. परंतु हे सगळं सायंटिफिकली आहे, जे प्रूव्हन आहे, टाइम टेस्टेड आहे. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग, अंतर्मनाचं जे प्रोग्रॅमिंग झालेलं आहे हे सुद्धा प्रूव्हन आहे. तुम्ही तुम्ही पहिले व्यक्ती नाही किंवा
जे कुणी हा प्रश्न विचारतात ते पण पहिले नाही. हे नव्याने सुरुवात नाही. हे ऑलरेडी लाखो लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडलेला आहे. काही लोक जाणतेपणे करतात, काही अजाणतेपणे करतात. परंतु हे आकडे मात्र लक्षात ठेवा. जर नवीन काहीतरी अंतर्मनाला, सबकॉन्शियस माइंडला हा एक नवीन इनपुट मिळत आहे. 1 बिलियन, 1 बिलियन म्हणजे 1000 मिलियन. 1000 म्हणजे 100 करोड. मग 1 ट्रिलियन म्हणजे किती? 1 ट्रिलियन म्हणजे 1000 बिलियन. मग 1 बिलियन म्हणजे किती? 100 करोड. 1000 गुणिले 100, 1 लाख करोड. अशा किती? 60 ट्रिलियन, 60 लाख करोड पेशी आपल्या मनुष्य शरीरात कार्य करत आहेत. आणि जे मी न्यूरॉन्स सांगितले ना आता, हे जे न्यूरॉन्स सांगितले ना, 82 GB, एक न्यूरॉन्स म्हणजे कोण आहे? एक न्यूरॉन्स म्हणजे तुम्ही आहात. तुमच्या स्मृती म्हणजे अंतर्मनामध्ये तुमचं बिहेवियर किंवा जे पण तुमचे सिक्रेट आहेत, हे सगळे सिक्रेट त्या एका न्यूरॉनला माहिती आहे, जो तुम्हीच आहात, तुमच्या आतच आहे. आणि असे किती आहेत? 8 करोड 20 लाख तुम्ही आहात तुमच्या आतमध्ये. आणि फाईट, युद्ध कुणाचं कुणाबरोबर चाललंय? तुमचं तुमच्या बरोबर चाललंय. गोल प्राप्त करायचा आहे. आणि ते जर होत नसेल किंवा जर तुम्हीच तुम्हाला साथ देत नसाल, प्रतिसाद देत नसाल, तर तुमचा विरोधक कोण आहे? तुमच्याच आतमध्ये बसलेला आहे. म्हणून ग्रॅटिट्यूड मेडिटेशनमध्ये आपण काय सांगतो, किंवा जे बोलतो, किंवा मी जे गाईड करतो, ह्या जगामध्ये सगळ्यात मोठा विरोधक तुमचा जर कोणी असेल, ज्याने तुम्हाला दुःख दिलेलं आहे, तो बाहेरचा व्यक्ती नाहीये, तो तुम्हीच आहात. तुमच्याच आतमध्ये तुमच्या क्षमतेचा पूर्ण विकास किंवा विकास न करणे, अधोगतीला नेणारा आपण कोण आहे? तुम्हीच आहात. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. 8 करोड 20 लाख न्यूरॉन्स जर एकत्रित आले आणि त्यांनी जर दृढ निश्चय केला की मला काही प्राप्त करायचंय, तर होईल का नाही? 100% होईल. परंतु अंतर्मनातूनच. म्हणजे काही लोक म्हणतात मी विल पॉवर, माझ्या दुर्दम्य इच्छाशक्तीने मी हे प्राप्त केलं. नाही. विल पॉवर ही टाइम बिंग आहे. मग खरी पॉवर काय आहे? तुमच्या सबकॉन्शियस माइंडला रिइम्प्रिंटिंग करून, ह्या न्यूरॉन्सला कन्व्हिन्स करून, जर तुम्ही ऑटो इम्युन डिसीज नावाचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःला नष्ट करते. स्वतः ऑटो इम्युन सिस्टीम म्हणतात याला. स्वतः त्यांना कळतच नाही की शत्रू कोण आहे, मित्र कोण आहे. ऑटो इम्युन डिसीज. आणि याच्यावर बरेच उपचार केले जातात, परंतु याच्यावर सगळ्यात मोठा उपचार काय माहिती आहे? स्वतःचं प्रोग्रॅमिंग करणं. तिथे हे न्यूरॉन्स काम करतात. 8 करोड 20 लॅक्स न्यूरॉन्स तुमच्या आतमध्ये आहेत. एखादा व्यक्ती म्हणजे फोर्सफुली ज्यावेळेस एखादी गोष्ट, ऍडिक्शन, एखाद्या व्यक्तीला ऍडिक्शन असेल, व्यसन असेल, आणि ते व्यसन जर दूर करायचं असेल, तर त्याच्या आतमध्येच हे कॉन्फ्लिक्ट, द्वंद्व युद्ध चाललेलं आहे. आणि हे द्वंद्व युद्ध जर संपुष्टात आणायचं असेल, तर काय करावं लागेल? तुकाराम महाराजांच्या भाषेत, अभंगात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. त्या मनाचा विरोध करू नका, तर त्याला मित्र बनवा. मग मित्र कसं बनवायचं? मग यासाठी ह्या कन्सेप्ट आहेत, काही ट्रेनिंग आहेत. ह्या ट्रेनिंग, हे प्रशिक्षण आपल्याला प्राप्त करायला हवं. बऱ्याच वेळा, आणि जिथून तुम्हाला शिकायला मिळेल तिथून शिका, पण शिकणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा बरेच व्यक्ती काय म्हणतात, पुस्तकाची किंमत खूप जास्त आहे सर. एखादं पुस्तक मी जर त्यांना सजेस्ट केलं, आता माझ्याकडे ही काही पुस्तकं आहेत, तर त्यांना जर पुस्तक सजेस्ट केलं, तर ते पुस्तक म्हणतात याची प्राइस 200 रुपये, 250 रुपये. अरे, त्या पुस्तकातला एक पॉइंट, एक वाक्य जरी जीवनात उतरवलं, तरी हजारो लाखो रुपये मिळतील. नाही वाचलं तर पुस्तकाची किंमत 200 रुपये.
जर वाचन केलं कदाचित 2 करोड रुपये. कळालं? पुस्तक वाचण्याचा खर्च, पुस्तक परचेस करण्याचा खर्च जर तुम्हाला 200 रुपये वाटत असेल, तर न वाचण्याचा खर्च किती आहे? 20 लाख रुपये. कळालं? म्हणजे हा मिडल क्लास थिंकिंग माइंडसेट आहे, ज्यामध्ये सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट कुठं करायला पाहिजे? इथे. आणि इन्व्हेस्टमेंट केली कुठं जाते माहितीये? इथून खाली, गळ्याच्या खाली इन्व्हेस्टमेंट केली जाते. यामध्ये घड्याळ असेल, अंगठी असेल, कपडे असतील, शूज असतील, मोबाईल असेल, ह्या शरीरासाठी नानाविध उपकरणं असतील, गॅजेट्स असतील. कळालं? आयफोन असेल. अरे पण याच्याने जीवनात परिवर्तन आणि बदल घडलं का? आयफोन घेतल्यानंतर येणारे फोन बदलले का? फोन रिसिव्ह कॉल जे येत आहेत, हे कॉल येणारे व्यक्ती, ज्या व्यक्तींचा कॉल येतो हे बदलले का? हे तेच व्यक्ती आहेत. त्यांचा थिंकिंग पॅटर्न तोच आहे, संगत, दर्शन आणि श्रवण. या तीनच व्यक्ती ज्यांचं संगतीत तुम्ही राहत आहात, ज्यांचे शब्द तुमच्या कानावर पडत आहेत आणि ज्यांच्या सोबत तुम्ही राहताय, यांचंच ऍव्हरेज तुमचा इन्कम सोर्स आहे. आलं लक्षात? पुस्तकांसारखा चांगला मित्र नाही. चांगला म्हणण्यापेक्षा प्रामाणिक आणि मार्गदर्शन करणारा, आपण ते पुस्तकं निवडली पाहिजे व्यवस्थित. आणि त्यासाठी प्रत्येक न्यूरॉन्सला, म्हणजे शिक्षण प्रशिक्षण याचं महत्व काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात माहितीये? शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. कशासाठी? जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी. बरोबर? शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो ते प्राशन करेल, पिईल, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, कारण त्याला रिअलाइज होईल. आणि अमेरिकेमध्ये ज्या शिक्षणाचं एवढं सहज उपलब्ध आहे ना तुम्हाला आज, किंवा आपल्या सभोवताली, अमेरिकेमध्ये ब्लॅक पीपल जे होते, यांना शिक्षणाचा हक्क नव्हता. आणि काही जे ब्लॅक स्लेव्ह होते, म्हणजे काही जे गुलाम होते, यांना वाचायचं होतं, वाचन करायचं होतं, परंतु त्यांना वाचन करण्याची परवानगी नव्हती. आणि काही व्यक्तींनी खरोखर पळून जाऊन रात्रीच्या अंधारात पुस्तक वाचन केलेलं आहे, शिक्षण प्राप्त केलेले, जीवन परिवर्तन केलेले. आणि असे अब्राहम लिंकन जे आहेत पहिले राष्ट्राध्यक्ष, यांच्या जीवनातली ही सत्य कथा आहे. ते पुस्तक उधार आणायचे, उधार. आणि ते पुस्तक वाचण्यामध्ये, कारण पुस्तक ज्यावेळेस तुम्ही वाचन करता, हा वेगळा टॉपिक होईल आता खरं, परंतु पुस्तक वाचन करताना तो लेखक तुमच्याशी बोलत आहे. बरोबर? मोबाईल पेक्षा हजारो पटीने पुस्तक वाचन करणं प्रेफरन्स द्या. जास्त वेळ नाही देऊ शकत, काही हरकत नाही, पण तुमच्या शेड्यूल मधील 10 ते 15 मिनिट देणं आवश्यक आहे. अर्धा तास देणं आवश्यक आहे. ब्रायन ट्रेसी काय म्हणतात माहितीये? जर तुम्ही दररोज 30 मिनिट वाचन करत असाल, तर तुमचा पुढच्या वर्षी जो उत्पन्न किंवा इन्कम सोर्स आहे किंवा सॅलरी आहे, ही डबल झाली असेल. आज जर तुम्ही 50,000 रुपये कमवत आहात, मी श्युरिटी देतो, फक्त प्रामाणिकपणे स्वतःशी पुढचे काही दिवस न चुकता 1 वर्षभर 30 मिनिट वाचन करायचं दररोज, आणि तुमचा इन्कम सोर्स वाढलेला असेल. ओके, एक्सलेंट. आता आपण काही आपले जे रिच्युअल्स आहेत ते करूया. मी हे रेकॉर्डिंग